म्हाळसा ये. मी तुझीच वाट पाहत होतो. मला तुझ्याशी बोलायचं होतं. मी या इथे आलो आणि हाच विचार करत होतो की तू बानूला गडावर का घेऊन आलीस. हो, मी समजू शकते. माझी आणि बानूची भेट झाल्यावर बानू मला त्याबद्दल विचारणार यात काहीच शंका नाही. स्वाभाविक आहे. मी आता तिलाच भेटायला गेले होते. म्हाळसा मला त्याबद्दलच तुझ्याशी बोलायचं होतं. मी तिला गडावर आणून काही चूक केलं आहे असं नाही ना म्हणायचं तुम्हाला? नाही म्हाळसा, खरं सांगायचं तर तू हे जे काही करत आहेस त्याने हाती काय लागेल ह्याबद्दल याआधी मनात साशंकता होती. म्हाळसा, तू बानूला सूक्ष्म देहाने गडावर घेऊन आलीस. त्यामुळे तिच्या मनात जे आहे ते काही अंशी पूर्ण केल्याचे समाधान मात्र तिला लाभेल. परंतु म्हाळसा, तू हे जे काही करत आहेस ते योग्यच करत आहेस असं मला वाटत आहे. तेव्हा आता याआधी कैलासात जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती आता गडावर देखील आहे. हो, बानू म्हणजे जयद्री, माझी प्रिय सखी. आणि कैलासात तिने तिच्या मनातलं तुला स्वतःहून सांगितलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी तू तिला तसं वचन देखील दिलं होतंस. मी हिला तुमच्या साक्षीने एक वचन देते की कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ही तुमची अर्धभार्या होईल. आणि आज या कृतयुगात मल्हारी मार्तंड अवतारात ती तुमची अर्धभार्या झालीच. परंतु त्यावरच हे सारं काही संपणार नव्हतं आणि संपणार देखील नाही. बानू, काय झालं हाय? काय नाही. अगं बानू, घडाघडा बोलावं. काय मनात आहे ते सांगावं. अगं काय झालंय तरी काय तुला? कुणा संग काय बोलना, कुणाला काय सांगना, आणि आता तर माझ्यापाशी सांगावं बी धाडत नाही गाढव. बानू, माझ्यापासून काय बी लपवू नग. देवी तुला काय म्हणल्या का? नाही. देवी आणि तू आतमध्ये काय बोलत होत्या? मी ह्यासाठी विचारतो या की तेव्हापासून तू बोलीन अशी झाली आहेस. काय नाही झालं. बघितलं, मला तर वाटतं या देवीसनी सांगावं धाडाय पाहिजे. तसं काय बी करू नका. बोलली, काहीतरी बोलली बघा. आता मलाच काहीतरी करायला हवं. तू काय करणार आहेस? देवासनी भेटावं म्हणतो. मी हाय आतमंदी.
माधवा, लक्ष्मी देवी, बरं झालं आपण आलात ते. देवा, आम्ही तुम्हाला भेटायला आलो होतो ते महत्वाचं बोलायला. होय, बानू गडावर आल्यापासून आपल्याला निवांत असं बोलताच आलं नाहीये. देवा, श्री म्हाळसा देवींनी बाणाईला गडावर आणण्याचं जे प्रयोजन आहे ते तर आता स्पष्ट झालं आहे आणि ही एक शुभ घटना आहे असं आम्हाला वाटतं. परंतु आता यापुढे निश्चित असं काहीतरी घडावं असंही आम्हाला वाटतं. माधवा, सांगावे. देवा, ही एक उत्तम संधी आहे. गडावर आपण तिघे आहात, कोणताही अडथळा नाही, तेव्हा आपण तिघांनी एकत्र असायला हवं. तुम्हा दोघांचा सहवास लाभला तर बानूला सत्य समजणं सोपं जाईल. माधवा, लक्ष्मी देवी, आपण अत्यंत महत्वाचं बोलत आहात. या साऱ्याशी आपला पुन्हा किती घनिष्ठ संबंध आहे, आमच्याशी आपले किती दृढ नाते आहे हेच दिसून येते. माधवा, आपण सुचवत आहात तसंच घडावं ह्याची मी देखील प्रतीक्षा करत आहे. देवा, मी एक बोलू. आता आपण ह्यात पुढाकार घ्या. ह्यात आणखी विलंब व्हायला नको असं मला वाटतं. लक्ष्मी देवी, आता विलंब होणार नाही. मी केवळ हा विचार करत होतो की म्हाळसेने जे काही ठरवलं आहे तसंच घडू द्यावे. देवा, त्यांनी जे ठरवलं आहे त्यात आपण हस्तक्षेप नाही करणार. परंतु त्यांची आणि बाणाईची भेट आपण गडावर घडवून आणली तर त्यांनाही त्याचा आनंदच होईल. होय, तिचे बानूवर किती प्रेम आहे हे आपल्याला ठाऊकच आहे. बानूने आजवर जे भोगलं आहे ह्याची तिला कल्पना आहे. तेव्हा खरंच बानूने सत्यापर्यंत पोहोचावं असं म्हाळसेला वाटत आहे. एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे म्हाळसाने बानूला आपल्या शक्ती रूपाची काही अंशी तरी ओळख करून द्यावी. जर तिने असं केलं तर मला ते निश्चितच आवडेल, कारण ह्यात बानूला सहाय्य होणार आहे. परंतु हा सर्वस्वी निर्णय म्हाळसेचा आहे. आता तुझ्या मनातले राग लोभ बाजूला ठेवून आम्हा दोघांकडे एकाग्र होऊन पहा. तुम्ही मला महादेवाच्या रूपात दिसला आणि मी स्वतः दुसऱ्याच रूपात दिसले स्वतःला.